वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे भटक्या कुत्र्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. आपल्या मामाकडे सुट्ट्यांसाठी आलेल्या एका निष्पाप बालकावर कुत्र्याने भीषण हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्य प्रदेशातील सागर येथील दर्शील जितेंद्र केसरवानी हा बालक पुलगाव येथील रहिवासी आपले मामा आशिष केसरवानी यांच्याकडे आला होता. दिनांक 1 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास तो नागरमल की चाल परिसरात सायकल चालवत असताना एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की बालक रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या जखमांवर तब्बल 47 टाके घालण्यात आले आहेत. कॅम्प रोड परिसरातील चिकन मार्केटमुळे येथे भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता निवासी भागांमध्येही या कुत्र्यांचा मुक्त संचार वाढल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी अनेक राजकीय पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदने दिली, वृत्तपत्रांमधून आवाज उठवला, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या बेजबाबदार प्रशासकीय धोरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव.